हेमा, रेखा, जया और सुषमा सबकी पसंद फ्लाइंग पांडा। फ्लाइंग पांडा। हाय, वेलकम टू मॉमीज टाइनी जिम। आज आपण आलो आहोत फ्लाइंग पांडा या ठिकाणी। हे आहे एक थीम पार्क। तर मंडळी, फ्लाइंग पांडा हे एक ट्रॅम्पोलिन पार्क आहे। इथे अनेक प्रकारचे गेम आपण खेळू शकतो। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पुण्यापासून लांब राहत असल्यामुळे एसटीने आणि मग पुढे रिक्षाने असं करत मैत्रिणींजवळ आम्ही नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचलो। तिथून पुढे आमच्या या मैत्रिणीने ड्राईव्ह करून आम्हाला नेले कात्रज या ठिकाणी असणाऱ्या फ्लाइंग पांडा या ट्रॅम्पोलिन पार्क जवळ। या ट्रॅम्पोलिन पार्कच्या बाहेर मोठी पार्किंगची व्यवस्थाही आहे। चला आतमध्ये एंट्री करून पाहूया। हे आहे इथे तिकीट काउंटर। या तिकीट काउंटरवर आपल्याला हवे असलेले पॅकेज आपण या ठिकाणी घेऊ शकतो। इतक्या साऱ्या गेम्सचं पॅकेज काहीतरी ऑफर असल्यामुळं आम्हाला प्रत्येक पर्सनसाठी 999 रुपयालाच मिळालं। इथे सॉक्स घालणं कंपल्सरी आहे। सॉक्सचं पेमेंट वेगळं करायला लागतं आणि आपल्याला हातावर ते बँड देतात, तो बांधून तुम्ही जे गेम खेळाल त्याच्यावरती ते मार्क करतात। आता आहे लिस्टमधला पहिला गेम, जो आहे ट्रॅम्पोलिन। इथे त्यांनी सांगितलेल्या चौकोनाच्या मध्यभागीच थांबून बॉडी बॅलन्स करून आपल्याला जंपिंग करायचे। त्याच्याच बाजूला इथे बॉलच्या मोठ्या ढिगामध्ये घसरगुंडीने घसरून पडायचं आहे। आता त्या बायकांना मी लहान मुलगीच वाटले, त्यामुळे त्यांनी मलाच फक्त सोडलं। बाकीच्या माझ्या मैत्रिणींना तुम्ही मोठे आहात, तुम्हाला अलाउड नाही म्हणून अलाउच केलं नाही। ही आहे लहान मुलांसाठीची झिप लाईन। साधी मारामारी करण्यापेक्षा बॉलने मारामारी करण्याची मजा घेताना आणि लोळत बॉलच्या ढिगामध्ये गंमत जम्मत करताना ही मुलं बघा। तब्बल 13 वर्षांनंतर आम्ही भेटलेल्या कॉलेजच्या मैत्रिणी अगदी फुलपाखरासारख्या बागडत होतो। आया आणि मुलं बॉलच्या ढिगात खेळू लागलो। तुझं तोंड मोठं की बॉल मोठा, चल फोटो काढू, अशी स्पर्धाच आमच्यामध्ये रंगली। आणि मग समजलं की इथे गेम आहे। इथून जंप करून एक माणूस आता या बॉल्समध्ये पडणार आहे। या गेमचं नाव आहे उठाले रे बाबा। खूप मोठी हिम्मत करून आमची ही मैत्रीण ती गेमसाठी तयार झाली। तिला असं जंप करायचंच होतं। त्या माणसाने व्यवस्थित इन्स्ट्रक्शन दिले आणि तिला जोरात वरनं 2 मुलांनी उडी मारली की ही इकडून उडी मारून या फुग्यामधून खाली बॉलमध्ये पडणार, असा हा गेम आहे। आता ही पडलेली आहे। कंबरड मोडेल म्हणून आमची तर काही हिम्मत झाली नाही। आम्ही निघालो पुढच्या या गेमकडे। या गेममध्ये हा दादा सांगतो तसं 2 वेळा या दोरीला लटकायचं आणि या स्पंजवाल्या चौकोनांच्या ढिगामध्ये जाऊन पडायचं। आणि ते इतके सॉफ्ट असतात की तुम्ही बघू शकता काय गंमत येते त्याच्यामध्ये। पण यावेळी उलट परिस्थिती होती। मुलं आधी करत होते आणि त्यांना बघून आया करत होत्या। मैत्रिणीचं शूटिंग काढता काढता मीच त्या ढिगात पडले रे बाबा। चुकून पडणं सोपं असतं, पण मुद्दामून पडणं किती अवघड असतं हे बघा। आणि त्याच्यातून पण अवघड प्रेमात पडणं तर विचारूच नका। आणि मग पुढं गेल्यावर ट्रॅम्पोलिनवर जंप करत करत बास्केटबॉलचा गोल करायचा आहे। इथल्या टॅगलाईन भारी आहेत हा। ह्याची आहे बट पप्पू कांट डान्स झाला। हात पुढे फोल्ड करून पाठीवर मागे जंप करायचे आहे, जी हिमांकने डेअरिंग करून केलेली आहे। पुढे गेल्यानंतर आता आपल्याला इथे आयांश साहेब आपले उलट्या घसरगुंडीवरती चढताना दिसतायत। कॉलेजमध्ये गाड्यांच्या रेस लावायचो आणि आता पळायच्या रेस लावतोय, ते पण आया झाल्यानंतर। आमची मुलं आम्हालाच बघून खूप शॉक होती राव। 4 व्हीलर चालवण्याचं लायसन्स असूनही माझा नवरा मला काही गाडी चालवायला देत नाही, त्यामुळे आपली धडक गाडीतच 4 व्हीलर ड्रायव्हिंगची प्रॅक्टिस करून घ्यावी म्हटलं। तिकीट काउंटरच्याच अगदी अपोजिट साईडला हे गेम झोन आहे। त्यासाठी आपल्याला ते कार्ड देतात। त्या कार्डचा वापर करून आपल्याला हवे तेवढ्या वेळा हे गेम्स आपण खेळू शकतो। आणि मग पुढे गंमत, आ देखे जरा किसमे कितना है दम। पण सगळ्यांचा स्कोर सेमच आला। आम्ही साधारणपणे 11च्या दरम्यान गेलो होतो, तेव्हा काही गर्दी नव्हती। त्यामुळे आम्ही मैत्रिणी पण आणि मुलं पण खूप एन्जॉय करू शकलो। प्रत्येक गेम खेळण्यासाठी आम्हाला वेळ मिळाला कारण गर्दी कमी होती।
आणि हा पुढचा व्हर्च्युअल क्रिकेट गेम आहे, ज्यामध्ये आपल्या डोळ्यांना गॉगल लावला जातो आणि त्या स्क्रीनवर आपण ॲक्च्युली क्रिकेट खेळतो. एक वेगळाच अनुभव होता हा पण. आपण घेतलेल्या पॅकेजमध्ये फिश स्पा इन्क्लुडेड आहे, त्यामुळे थोड्याशा कॅन्डीज चघळत आम्ही मस्तपैकी फिश स्पा एन्जॉय करत होतो. या ठिकाणी मात्र लिमिटेड वेळ आहे. आपल्याला नॅपकिन देतात नंतर पाय पुसण्यासाठी आणि पुन्हा सॉक्स घालून पुढच्या गेमकडे जाऊया. मी पहिल्यांदाच बॉलिंगचा गेम खेळणार आहे. ते बॉल खूप जड होते यार. ही आमची एक मैत्रीण शक्तिवान आहे, त्याच्यामुळे तिला तर तो बॉल झेपला, पुढे गेला. पण ही मुलं नुसती मध्ये मध्ये करत होती, त्यामुळे आमचे इतके चान्सेस गेले. पण ते बॉल खरंच जड आहेत, लहान मुलांना ते नाही हाताळता येणार. असं म्हणून मी मुलांना अंडर एस्टिमेट करतच होते, तेवढ्यात माझ्या या पोरांनी जिंकूनच दाखवलं. इतके सारे गेम खेळून पण पोट भरत नव्हतं की लिस्ट आठवली आणि मग पुढे मिरर मेजला गेलो. मिरर मेज म्हणजे आरशांचं जाळच होतं. आपणच आपल्याला 1000 वेळा दिसत होतो. ही मुलं धडपडत होती, तोंड आरशाला दरवाजा समजून आपटत होती त्यांची, आणि शेवटी फायनली कसं तरी करून बाहेर पडलो. आणि आता पुढे आलो आहोत 9D थिएटरमध्ये. 3D 4D नंतर डायरेक्ट 9D पिक्चर बघणार आहे. त्यासाठी गॉगल घातले. या खुर्च्यांवरती सीट बेल्ट आहेत ते बांधून मस्तपैकी मूवी सुरू झाला. मूवी कमाल होता. आपण हलतो कारण खुर्च्या हलतात, आपल्या अंगावर पाण्याचे थेंब पडतात, आपल्या कानाजवळून धूर येतो, एकदम सॉलिड भिडू. आता हे 9D वाला जे थिएटर आहे तिथे गेलो होतो. अतिशय भारी आहे तो पिक्चर जो दाखवत होतो. आणि हे फ्लाइंग पांडा हे ठिकाण 1 डे साठी अतिशय सेफ गेम्स आहे. अतिशय छान आपण डे इथे स्पेंड करू शकता. तुम्ही आणि तुमची मुलं नक्की एकदा या ठिकाणी भेट द्या. आणि मग शेवटी मैत्रिणींनी ढगात जायचा प्लॅन बनवला आणि मला या जायंट स्विंगवर बसवलं. या ठिकाणी एका वहीमध्ये आपलं नाव, वय, BP प्रॉब्लेम आहे का, हार्टचा प्रॉब्लेम आहे का, हे सगळं नमूद करतात. हेल्मेट, व्यवस्थित बेल्ट लावून सेफ्टी मेजर्स घेऊनच इथे खेळायला परवानगी देतात. सगळे गेम्स खेळून पॅकेज वसूल केल्यानंतर आता आम्ही इथल्या कॅफेमध्ये पेट पूजा करायला आलेलो आहोत. यम्मी सँडविचेस आणि कोल्ड कॉफीवर ताव मारून अशा प्रकारे आमचा हा दिवस इथे सुंदररित्या स्पेंड झालेला आहे. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. मॉमीज टायनी जेम्स. थँक्यू.